पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊन संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी भक्तिमय वातावरणात संतनगरी शेगाव येथे दाखल झाली। पालखीच्या आगमनामुळे शेगाव नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे मनोभावे स्वागत केले। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेली संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी शेगावच्या दिशेने मार्गस्थ झाली होती। पालखी शेगावात दाखल होताच भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। गणगण गणात बोटेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला। पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। शेगावी दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम श्री गजानन महाराज संस्थानच्या अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी संस्थानचे सेवेकरी, विद्यार्थी, नागरिक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करत भाविकांनी संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेतले। पालखी सोहळ्यादरम्यान पारंपरिक वाद्यांचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि गणगण गणात बोटेच्या जयघोषामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। पंढरपूर ते शेगाव या भक्तिमय प्रवासातील प्रत्येक क्षण भाविकांसाठी श्रद्धा आणि आनंदाचा ठरला। दरम्यान पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊन संतनगरी शेगाव मध्ये परतलेल्या या पालखी सोहळ्याचे काही मनमोहक क्षण विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने ड्रोन कॅमेराद्वारे आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत। आकाशातून टिपण्यात आलेल्या या दृश्यांमधून पालखी सोहळ्याची भव्यता आणि भाविकांचा उत्साह स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। गजानन महाराजांच्या पालखी सोबत प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक भाविक जो आहे, हा नेहमी आपली सेवा देऊ इच्छित असतो आणि आज आमच्या सोबत असेच संत नगरीला जे कार्यरत होते अशी व्यक्ती आहेत श्री पुरी साहेब, आपण तेही सुद्धा थांबवून आज 18 किलोमीटरचा प्रवास पायी करत आलेले आहेत। त्यांचा अनुभव काय म्हणतो? खूप सुंदर अनुभव आहे। ऍक्च्युली मी पण आता इथे आपल्याच खामगाव शेगावचा प्रांत SDO जरी कार्यरत असलो तरी आतापर्यंत मॅनेजमेंट आणि या सर्व गोष्टी आपण पाहत होतो, परंतु आज मी स्वतःच या दिंडीचा अनुभव घेण्याचं ठरवलं आणि आज खामगावला गजानन महाराज पालखीच्या दिंडीसोबत मी सुद्धा खामगाव ते शेगाव भक्तांसोबत आलेलो आहे। आमची चमू आहे माझ्यासोबत, आमचे एक डेप्युटी कलेक्टर बोळ साहेब आहेत। खूप सुंदर अनुभव आहे। हे लोक जागोजागी मदत करतायत, औषधं आहेत, खाण्याचं आहे, पाय धुण्यासाठी जागोजागी ठेवलेलं आहे, पाय भिजवण्यासाठी व्यवस्था आहे। खूप उत्साहात असे सगळं चालू आहे। खूप सुंदर अनुभव। कदाचित स्वर्ग यालाच म्हणावं लागेल का सर? असं निश्चितपणे जेव्हा आपल्याला आपल्या स्वर्ग म्हणजे काय, जिथे आनंद आहे तिथे स्वर्ग आहे आणि सगळी चांगली माणसं एका ठिकाणी एकत्रित झाली म्हणजे स्वर्ग तयार झाला। हा एक ऊर्जा आहे, ही एक ऊर्जा आहे। आपण काय म्हणाल, ही इथून जे पायी लोक 19-20 किलोमीटरचा प्रवास जो आहे पायी परत येतात तिथपर्यंत, लहान मुलं, आपण प्रत्येक स्त्री पाहतो, आपण काय म्हणाल याबद्दल? मला असं म्हणावं असं वाटेल की एक ऊर्जेचा स्रोत एकदम असा इथून अगदी खामगाववरून आम्ही चालत आलो तर आमच्या बरोबर एक मोठा ऊर्जेचा स्रोत आपण इकडे शेगावकडे येताना पाहतोय आणि चालतानाही मला असं फिलिंग आले की आपण एक ह्यांचा भाग म्हणून चाललोय, आपण कुठेही नाही, फक्त प्रेझेंट मध्ये आहोत। म्हणजे सद्यस्थितीत असा अनुभव आम्हाला त्या पालखीमध्ये चालताना आला। बाकी कुठलाही विचार नाही। आता एक SDM साहेब आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, हा सगळा आपला जो भाव आहे तो सगळा बाजूला ठेवून एक फक्त भक्त या नात्याने आम्ही पालखीत चाललो आणि खूप सुंदर असा अनुभव। एकंदरीत असं म्हणा, काय कर्मचारी, काय भाविक आणि काय कोणी असो, अधिकारी असो, कोणी असो, पण महाराजांच्या सेवेकरता आणि महाराजांच्या त्या एका याच्याकरता प्रत्येक व्यक्ती इथं आतुर झालेला आहे। खरोखर यालाच स्वर्ग म्हणावं लागेल। ह्याच एक आनंद आहे, हीच एक शक्ती आहे की ज्याला सगळे लोक मानतात। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।